आज मसवड शहरामध्ये दोलताडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या रूपात एका नवीन रुग्णसेवेला सुरुवात झालेली आहे. डॉक्टर दोलताडेंनी गेल्या मला वाटतं 15 वर्षापासून या हॉस्पिटलची सुरुवात झाल्यापासून मला आठवतं या हॉस्पिटलच्या शुभारंभाला सुद्धा मला येण्याचा योग आला होता. पण तेव्हापासून आजपर्यंत या भागातल्या सगळ्या रुग्णांना रुग्णसेवा देण्याचं काम, त्या माध्यमातून समाजसेवा करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब दोलताडे यांनी केलं. आणि हे काम करत असताना व्यवसाय हा एकमेव दृष्टिकोन न ठेवता त्यासोबत समाजसेवा करण्याचं काम त्यांनी केलं. डॉक्टरांच्याकडे आल्यावर कधी पैसे कमी असतील, कधी अधिक असतील, तर रुग्णाच्या सेवेमध्ये सेवा कमी अधिक कधी झाली नाही. सातत्याने आलेल्या माणसाला सेवा द्यायची, हे काम त्यांनी सातत्याने केलं. आणि ही सेवा देत असताना गोरगरिबांच्या लोकांच्या मदतीला जाणं, त्यांच्या अडचणीला उभं राहणं आणि मैत्री जपणं, असे सगळे गुण आमच्या डॉक्टर दोलताडेंच्यामध्ये आहेत. ते माझे सहकारी आहेत, ते माझे कार्यकर्ते आहेत, ते माझे डॉक्टर आहेत आणि ते माझे मित्र पण आहेत. सगळ्या भूमिका एकावेळी समर्थपणे पार पडणार आहेत आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणार आहे असे माझे सहकारी मित्र या ठिकाणी आता नवीन सेवेला शुभारंभ डॉक्टर होडमाने ना त्यांच्याच भाचे, तर सातत्यानं कुटुंब जपणार, सातत्यानं कुटुंब जपणार, कुटुंबातल्या लोकांना आपल्या सोबत पुढे घेऊन गेलं पाहिजे याची जाणीव असणार. खास करून आपण ज्या परिस्थितीत आलोय त्या परिस्थितीचं जाणीव असणाऱ्या दोलताडेंचं व्यक्तिमत्व, त्यांच्या शिक्षणाचं सांगितलं, त्यांनी कसं शिक्षण केलं, त्यातून त्यावेळी MBBSचं महत्व काय आहे हे त्या कालखंडात त्यांना समजत नव्हतं. परंतु त्यावेळी त्यांनी ते शिक्षण घेतलं आणि आज या भागातल्या एक सुप्रसिद्ध आणि चांगली रुग्णसेवा देणारं हॉस्पिटल, भव्य दिव्य असं हॉस्पिटल त्यांनी चालू केलं. आज ही सेवा देत असताना त्यांनी प्रचंड मोठा मित्र समूह त्यांनी जमवलेला आहे. प्रत्येक मित्राच्या अडचणीला जाणं, त्यांच्या प्रसंगाला जाणं, त्यांच्या सुखदुःखात उभं राहणं, ही भूमिका सातत्याने त्यांनी ठेवली. आणि म्हणून आज एवढा मोठा समूह त्यांच्यासोबत सातत्याने उभा राहतो. आतापर्यंत ते हाडं जोडण्याचं काम करत होते, बरोबर, तोडण्याचं नाही म्हणलं, जोडण्याचं. काय डॉक्टर तुटलं नसतं तर हाडं तोडून मग जोडतात, पण इथं हाडं जोडण्याचं काम सातत्याने त्यांनी केलं. पण हे सगळं करत असताना त्यांचे माझ्या कुटुंबाचे सातत्यानं एक वेगळ्या उंचीवरचे संबंध आहेत. माझ्या कुटुंबामध्ये ज्या काही मेडिकल अडचणी असतील, जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा दोलताडे डॉक्टर रात्री अपरात्री 12 वाजता 1 वाजता घरी येणं आणि रुग्णसेवा देणं, हे काम सातत्याने त्यांनी माझ्या बाबतीत केलं. खास करून माझा ऍक्सिडेंट झाला, मला आठवतो. पण माझा तोपर्यंत काय तुमच्या ऑर्थोपेडिक डॉक्टराची मला कधी गरज लागली नव्हती. पण जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला आणि तो ऍक्सिडेंट झाल्यानंतर सगळी परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या कालखंडामध्ये 4 महिन्याच्या कालखंडामध्ये डॉक्टरांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कमी आणि माझ्यासोबत जास्त वेळ घालवला. अगदी रुबीला असेल, तिथून पुढे मी जसलोकला असेल, आणि जेव्हा जेव्हा गरज लागेल म्हणजे मी घरी असेल तर सातत्यानं त्यांनी माझ्या त्यावेळी मला सेवा देण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम, मनोबल वाढवण्याचं काम त्या डॉक्टरांनी सातत्यानं मला केलं. मला आठवतं माझा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झोपेत झाल्यावर मला त्या ऍक्सिडेंटचं गांभीर्य नव्हतं काय झालं. कारण झोपेत झालेला ऍक्सिडेंट
उलट डोळे उघडे ठेवून झालेला ऍक्सिडेंट हा खूप मनाला मोठा धक्का देऊन जातं. पण तो झोपेत झाला, त्यामुळे झोपण्यापर्यंत काय झालं आपल्याला माहिती नव्हतं. त्याचं गांभीर्य समजायला पण 30 मिनिटं गेली, की आपलं काय झालंय हे समजायला 30 मिनिटं गेली. आणि त्या परिस्थितीमध्ये हे सगळं झाल्यावर पहिल्या दिवशी जेव्हा मला डॉक्टर पोळांच्या हॉस्पिटलला नेलं आणि माझं सिटी स्कॅन झालं, तेव्हा मला काय कळत नव्हतं. फार ग्लानी आलेली होती ना, एवढंच काय बोललेलं हलकंच ऐकायला येतं. आणि त्यावेळी कोणतरी सिटी स्कॅनचा रिपोर्ट आला, माझ्या लंग्सला प्रॉब्लेम आहे, थोडं लागलंय, अशा पद्धतीचं एक वाक्य माझ्या कानावर आलं. आणि ते आल्यावर मी माझ्या पत्नी माझ्याजवळ होती, बंधू होते, मी त्याला सांगितलं आता मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये इथं घेऊ नका. जेव्हा लंग्सला लागलेलं आहे तेव्हा आपण मला पुण्याला घेऊन चला आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स बोला, सोबत जाऊन डॉक्टर घ्या, हाही सल्ला मीच दिला त्यावेळी. आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स घेऊन मी गेलो. त्यानंतर माझ्या सहकाऱ्यांची अवस्था बघितल्यावर गांभीर्याने त्या लक्षात आलं. पण मी गेल्यानंतर पुन्हा सिटी स्कॅन झालं आणि लंग्सला काय झालं नाही, बरोबर, अशा पद्धतीचा रिपोर्ट आला. तेव्हा थोडासा धीर आला. पण पहिल्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सगळ्या तिथल्या डॉक्टरांशी बोलत होतो, तेव्हा मी डॉक्टरांना एवढंच सांगत होतो की डॉक्टर मला रनिंग करता आलं पाहिजे. किती राहिलंय, काय झालंय, काय होणार, काय माहित नव्हतं. पण डॉक्टरला पहिल्या दिवशी मी बोलताना सांगितलं की मला रनिंग करता आलं पाहिजे. काय करायचं ते करा, पण मला रनिंग करता आलं. डॉक्टर म्हणले काळजी करू नका, आता पहिलं होऊ द्या तरी मग बघू तुझं काय होतंय. 1 महिना, 1.5 महिना, 2 महिन्याचे उपचार मी रुबीला घेतले. आणि रुबीला उपचार घेतल्यामुळे माझं सातत्याने एकच स्वप्न होतं की मला व्यायाम करता आला पाहिजे. मला रिब्स सुटल्या होत्या, बाकी सगळं बरंचसं डॅमेज होतं. पण सातत्यानं माझी भूमिका एवढीच की मला व्यायाम करता आला पाहिजे, मला जिम करता आली पाहिजे, ही भूमिका होती. मग जेव्हा बरोबर म्हणून डॉक्टरांनी माझे उपचार केले तेव्हा, आणि तिथून बाहेर पडल्यावर माझा काय पुन्हा विश्वास नव्हता. मी पुन्हा जसलोकला गेलो, बीच कॅन्टीनला गेलो. 1, 2, 3 मोठे डॉक्टर तिथले शोधले. तरी आमचे 2-4 डॉक्टर पण मध्ये आधी यायचे माझ्याकडं, मुंबईला पण माझ्यासोबत आले. आणि या सगळ्या डॉक्टरांची चर्चा केली. आणि डॉक्टरांना मी म्हटलं की आता जे माझं फ्रॅक्चर आता भरून यायला लागलंय, या परिस्थितीमध्ये मी रनिंग करू शकतो का. सगळ्यांनी पुन्हा रिपोर्ट घेतले. काहींचं म्हणणं होतं की नॅचरल होतंय तो होऊ द्या. पण मी सगळ्यांना पुन्हा आग्रह केला की बाकीचे काय जाऊ द्या, पण मला रनिंग करता आलं पाहिजे, तुम्ही सांगा काय करायचं. मग पुन्हा सगळे डॉक्टर बसले आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की पुन्हा सर्जरी करायची. म्हणजे पुन्हा भरलेलं हार होतं ते मी पुन्हा तोडायला लावलं आणि पुन्हा सर्जरी केली. आणि पुन्हा सर्जरी करून मग पुन्हा मोठा 4 महिन्याचा प्रवास या सगळ्या ह्याच्यामध्ये झाला. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या सुदैवानं, आशीर्वादाने, सगळ्या डॉक्टरांच्या सहकार्याने त्यात मोठं योगदान आमच्या दोनताड्यांचं आहे. मी आता रनिंग करायला लागलो, आता जिम करतो, व्यायाम करतो, जसा पूर्वी होता तसा. अनेक लोकांना वाटत होतं आता पुन्हा जमतंय का नाही, पुन्हा तेवढं काम होईल का नाही, पुन्हा सर्वाय होईल का नाही. राजकारणातल्या माझ्या मित्रांनाही खूप आता बरं वाटत होतं, काही ना वाईट वाटत होतं. काय म्हणजे बरं झालं आता आपल्याला जमून जाईल आपलं, काय म्हणजे नाही असं नाही, पण बरं झालं पाहिजे लवकर, असं सगळं होतं. सांगितलं एवढ्यासाठी की माझा संबंध ऑर्थोपेडिक डॉक्टरचा फक्त ऍक्सिडेंट झाल्यावर पेशंट नेल्यावरच यायचा, मध्ये आधी कधी संबंध आला नव्हता. पण त्याही कालखंडामध्ये डॉक्टरांनी मला साथ दिली. आज त्यांनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ करतायत. मला माहिती आहे 1 महिना 1.5 महिना ते माझी तारीख घेतो. तारीख घ्यायला 2 वेळा मुंबईला आले, सातारला आले, हेवडीला आले. मी कुठं असेल तिथं, भाऊ तुम्ही आल्याशिवाय चालू करणार नाही, तुम्ही तारीख द्या, तुम्ही आलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे थोडं निवडणुकीचा कालखंड होता, परिस्थिती तशी फार काही उत्तम नव्हती. कारण अनेक घडामोडी कधी घडायच्या माहितीने मला कुठं जायला लागेल माहिती नव्हतं. त्या परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी आग्रह धरला होता. मी डॉक्टरांनी सांगितलं काळजी करू नका, एकदा 4 तारीख झाली की आपण हॉस्पिटलचं उद्घाटन करू. आणि आज तो योग आला. आज या ठिकाणी आपण सगळेजण एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलाय. डॉक्टर साहेबांच्या प्रेमातनं जो
मित्र समूह त्यांचा या ठिकाणी तयार झालाय. तो समूह आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या साक्षीला उभा आहे, बसलेला आहे. मी डॉक्टर साहेब आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आमच्या होलमाने डॉक्टरांनाही मनापासून शुभेच्छा देतो. डॉक्टर साहेब आपण यंग आहात आणि परमेश्वराने आपल्याला सेवा करण्याची संधी दिलेली आहे. आयुष्यामध्ये पैशाशिवाय काहीच चालत नाही, एक सत्य आहे. परंतु पैसा आयुष्यात सर्वस्व नसतो, हेही तितकंच खरं आहे. तर माझ्याकडे किती पैसा होता याचा हिशोब कोणीच केला नाही, पण माझा जीव वाचवणारे डॉक्टर किंवा माझ्यासाठी लढणारे डॉक्टर होते आणि त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन, मी माझं उदाहरण एवढ्यासाठी देतो की असे असंख्य जीव जेव्हा आपण वाचवता तेव्हा त्याच्यातून मिळणारं समाधान हे पैशापेक्षा अधिक मोठं असतं. त्यामुळं ते समाधान मिळवण्याचा आयुष्यावर प्रयत्न करा. पैसे येत राहतील जातात, तर ते जे आत्मिक समाधान आहे ते समाधान ज्यावेळी मिळतं तेव्हा माणूस परिपूर्ण होतो. माझी आपल्याला विनंती आहे की या तालुक्यामध्ये ही सेवा देत असताना हा तालुका आतापर्यंत लढणारा झगडणारा स्वाभिमानी तालुका, दुष्काळी भाग, उपचाराचा वनवा असणारा, डॉक्टरची हॉस्पिटलचा वनवा असणारा, पण आता बऱ्यापैकी हॉस्पिटलही होत आहेत, आता सेवाही सगळ्या मिळतात. त्यामुळं आता समृद्धी येते, पाणी येते, पाण्यासोबत आता समृद्धी येते, आता शक्तीपीठ येते. आता शक्तीपीठ एक मोठा महामार्ग, ज्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शक्तीपीठाला जोडणारा जो महामार्ग आहे, जो महामार्ग सांगोल्याच्या परिसरात चालला होता डॉक्टर साहेबांच्या इथनं. डॉक्टर साहेब आम्हाला नको म्हणले, तिकडे घेऊन जावा. पण डॉक्टर साहेब तुमच्याकडे नागपूर गोवा महामार्ग आहे, तर तो महामार्ग आपल्याकडे उत्तम मोठा हायवे, 6 लाईनचा हायवे आणि सुंदर हायवे त्यांच्याकडे. एक दिवशी मी विमानात चाललो होतो, साहेब होते ना, आम्ही खाली बघत होतो, सोलापूरहून निघालो होतो. साहेब म्हणून हा नागपूर महामार्ग इकडून चाललाय, बाकी सगळे महामार्ग आहेत, पालखीचा महामार्ग इकडून चाललाय आणि आपण नवीन शक्तीपीठ महामार्ग करताय. तो महामार्ग हा नागपूर गोवा महामार्गाला पॅरलल चाललाय की ज्याचा अंतर 10, 12, 15 किलोमीटरच्या पेक्षा अधिकचं अंतर नाही. तेव्हा दुष्काळी भागाला जर आपल्याला विकासाच्या मेन प्रवाहात आणायचं असेल तर या भागाला आपल्याला शक्तीपीठ महामार्गाने जोडायला लागेल. तेव्हा आमच्या मानगटाच्या मागासलेल्या भागाला जोडण्याचं काम आपण करावं. आणि मी त्यांच्याजवळ माझी भूमिका मांडली तेव्हा त्यांना ते पटलं की जिथं अगोदर कनेक्टिव्हिटी आहे, जिथं अगोदर हायवे आहे, त्याच ठिकाणी पुन्हा हायवे होतोय, पण ज्या ठिकाणी ज्याची आवश्यकता आहे तिथून तो हायवे गेला पाहिजे. मी त्यांना सांगितलं की शिखर शिंगणापूरलाही जोडायचंय, पुन्हा आलं तर गोंदवलेकर महाराजांचं खूप मोठं स्थान आहे त्यालाही जोडायचंय. तेव्हा जो मूळ शक्तीपीठाचा जो उद्देश आहे तोही या मार्गाने आलो तर आपला सफल होतो. म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना, फडणवीस साहेबांना विनंती केली, आम्ही सगळेजण आपण मानखटाव तालुक्याच्या वतीने टाळ्या वाजवून त्यांचं आभार व्यक्त करू की आपल्या शब्दाला त्यांनी मान दिला आणि मानखटावला मूळ विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम, समृद्धी आपलं शक्तीपीठ महामार्ग हा फक्त भक्ती मार्गाला जोडणारा मार्ग नाही, लक्षात ठेवा. शक्तीपीठ म्हणजे भक्तीपीठाला जोडणारा मार्ग नाही, तो मानगटावच्या विकासाचाही महामार्ग या निमित्तानं होणार आहे. हे या निमित्तानं सांगताना मला आनंद होतो. तेव्हा आता शक्तीपीठाला जोडतोय. डॉक्टर साहेब, आम्ही खूप मोठी MIDC आता बसवण्यामध्ये अंतिम टप्प्यात आहे. मंजूर झालेली MIDC आमची काही करंटे लोक होती, त्यांनी ती MIDC पुन्हा इकडं न्या तिकडं न्या, त्या प्रमाणात थोडंसं डिले झालं. पण ती MIDC आता आम्ही पुन्हा इथं घेऊन येतोय आणि या ठिकाणी एक विकसित भाग तयार करत असताना या ठिकाणी मोठी कारखानदारी उभी राहावी हाही संकल्प आम्ही करतोय. आणि डॉक्टर साहेब, जेव्हा हा महामार्ग होईल, जेव्हा ही MIDC होईल, या भागात कारखानदारी येईल, या भागामध्ये पाण्याच्या निमित्तानं समृद्धी येईल, तिथला आमचा शेतकरी समृद्ध होईल, तेव्हा या भागामध्ये वास्तविक पाहता अशा सेवांची खूप मोठी गरज लागणार आहे.
आणि त्या सेवा आपण या निमित्ताने देण्याचं काम या ठिकाणी करताय. मनापासून आपल्याला धन्यवाद. मला माहिती आहे हॉस्पिटलचे डॉक्टर साहेब काय करत असतात. नामदार डॉक्टरांना आपण म्हणजे एवढं पुण्य साहेब खूप कमी लोकांच्या नशिबात जे पुण्य आपण मिळवलं. अनेक लोकांचे जीव, हजारो लोकांचे जीव वाचवण्याचं काम आपल्या हातून झालेलं आहे. पण मला माहिती आहे माझ्या आईनं जेव्हा ब्रेनस्ट्रोक झाला आईला माझ्या, तेव्हा माझ्या मांडीवर आईनं जीव सोडला. तेव्हा जर कदाचित प्राथमिक उपचार तातडीने मिळाले असते, कदाचित तिचा जीव वाचला असता. माझ्या वडिलांचं बघितलं, किती मोठं हॉस्पिटल, किती मोठे डॉक्टर सेवा देत असताना वडिलांचा जीव वाचवण्याची सगळी साधनं माझ्याकडे असताना मी तो नाही जीव वाचवू शकलो. त्यामुळं जर वडिलांना अगोदरच या सेवा चांगल्या मिळाल्या असत्या, चांगलं निदान अगोदर झालं असतं, तर कदाचित एवढ्या पुढे त्यांचे आजार गेले नसते आणि त्याला ज्या संघर्ष करायला लागला तो संघर्ष करायला लागला असता. त्याला कारण ह्या सुविधा सेवा आपल्याला उपलब्ध नाही. म्हणून या ठिकाणी चांगल्या ह्या सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत, चांगले हॉस्पिटल झाले पाहिजेत, ही भूमिका आहे. मी डॉक्टरांशी बोललो, डॉक्टर साहेब माझी मनापासूनची भावना आहे, डॉक्टर तुम्ही आहे की माझ्या मानगटाच्या माती जे पुण्या मुंबईत उपचार मिळतात अशा एकही उपचाराला इथून पुण्याला किंवा मुंबईला जायला लागणार अशा पद्धतीचं एक अत्याधुनिक हॉस्पिटल उभं राहावं असा संकल्प आईच्या आणि वडिलांच्या स्मरणार्थ माझाही आहे. आता त्याला मुहूर्त स्वरूप कधी येते, त्याला मुहूर्त कधी लागतं, तर ते पूर्ण केल्याशिवाय माझं झालं नाही हे नक्की आहे. पण परमेश्वरानं अशा खूप प्रसंगातनं नेलं, खाली नेलं, वर नेलं, मागं नेलं, पुढं नेलं, पण पुन्हा या सगळ्या मुख्य प्रवाहात आणलं. सातत्यानं आपण बघतो की परमेश्वरानं आम्हाला म्हणलं मग असे तुम्हाला आंब्याचं झाड कधी कळालंच नाही ते नव्हतं. आबा म्हणजे हो मला खरंच कळालं नाही. परंतु हे सगळं करत असताना या भागामध्ये या सगळ्या सेवा उभ्या राहिल्या पाहिजेत. या भागाची जी तुलना सातत्यानं मागासलेला तालुका, सातत्यानं दुष्काळी तालुका, मनाला टोचणार सातत्यानं आमच्या नशिबी आलं. म्हणून परमेश्वरानं एवढ्या सगळ्या परिस्थितीतनं जे डॉक्टर साहेब पुन्हा वाचवले त्याला कारण होतं की माझ्या मानगटाच्या मातीला दुष्काळी माती म्हणून लागलेला कारण पुसण्याची जबाबदारी परमेश्वराने माझ्यावर दिली. त्याचं काम थोडं अपूर्ण होतं. 2-4 महिन्यात 2-4 वर्षात तेही संपून जाईल. इथं औद्योगिक क्षेत्र उभं करायचंय, आम्हाला जगाच्या स्पर्धेत पुढे घेऊन जायचंय आणि माझा मानगटाव मागासलेला दुष्काळी होता हा इतिहास झाला पाहिजे. आता भविष्य राहिलं नाही पाहिजे, तो इतिहास झाला पाहिजे आणि हा संकल्प करून आपण काम करतो. डॉक्टर साहेब आपण जो संकल्प करून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे मला खात्री आहे त्या मानगटाच्या वैभवात आपण भर पाडाल, आपल्या लोकांची सेवा चांगली कराल, उत्तम सेवा आपल्या हातून व्हावी अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो. आमचे ब्रह्मानंद आज या ठिकाणी आले, सातत्यानं लोकांच्या सुखदुःखात मदत करणारे ते पण डॉक्टरच आहेत, राजकीय डॉक्टर आहेत ते, कारण लोकांच्या अडचणी तुम्हाला आणणारा तोही डॉक्टरच असतो. अडचण मग तब्येतीची असू दे नाही तर अडचण अन्य कुठली असू दे, पण प्रत्येक ठिकाणी अडचणीला उभा राहणारा डॉक्टर असतो. ब्रह्मानंदजी आमचे काही भागात समाजसेवा चांगली करतात, गोपीचंदजी आमचे सहकारी आहेत ते लोकांची सेवा करतात आणि खास करून ज्या कुटुंबाला लोकांच्या सेवेचा वसा वारसा ते आपल्या गणपतराव आबांचे नातू आबांनी या महाराष्ट्रापुढे एक आदर्श ठेवला, राजकीय आदर्श ठेवला, सामाजिक आदर्श ठेवला. त्या माणसानं सातत्यानं सलग 11 वेळा आमदार होण्याचं, मध्ये एखाद्या वेळी गॅप पडला, 11 वेळा आमदार होण्याचं बघा कुणाच्या नशिबात असतंय. मी विचार केला त्या आमदाराला पेन्शन असते 50,000 आणि जसं पुन्हा 5 वर्ष गेली की 10,000 वाढते, पुन्हा पुढे गेले की 10,000 वाढते. आता माझी 90,000 झाली.
पण पेन्शन लागू होईल, माझं वय किती होणार तो पुढे किती मिळणार असा विषय तो. पण आवाज जे बघा 11 वेळा आमदार आहे आणि 11 वेळा आमदार होत असताना एक राजकीय संस्कृती महाराष्ट्राला देण्याचं काम आमच्या गणपतराव आव्हाडांनी केलं. आजही मी बघितलं, मी सभागृहामध्ये आव्हाडांच्या सोबत 3 वेळा काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्या तिन्ही टर्म मध्ये आभा सभागृहात नुसता हात वर केला तर अख्खं सभागृह थांबायचं आणि आभा उठून बोलायचं. पण आभानी 90व्या वर्षी केलेलं भाषण सुद्धा हे 30 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशा पद्धतीचं भाषण आणि तेवढ्या तत्परतेने या राज्याच्या विकासावर बोलत असताना ही त्यांची तडक, पाण्याचा प्रश्न बोलत असताना आबासाहेबांचा एकही विषय असा नव्हता की ज्या विषयात आबासाहेबांचा अभ्यास नाही. विषय निघाला आणि आबासाहेब उभे राहिले की आमच्या सगळ्या सदस्यांना त्यातून मार्गदर्शन व्हायचं, खूप शिकता यायचं अशा पद्धतीची भूमिका आबासाहेब मांडायची. आणि आबासाहेबांच्या नंतर आमचे बाबासाहेब आता पावलावर पाऊल टाकून काम करतायत. ते पण डॉक्टर आहेत, ते पण चांगल्या हृदयाचे डॉक्टर, हृदयाचे डॉक्टर आहेत. पण आपल्या खूप कमी वयात ते सगळे गुण आत्मसात त्यांनी केलेले आहेत. आम्ही सहकारी म्हणून सोबत असतो, हातात हात घालून काम करत असतो आणि आम्ही मित्र म्हणून पण काम करतो. तेव्हा त्यांनी हा सेवेचा वासा पुढे घेऊन जाण्याचं काम चांगल्या प्रकारे करतायत. तुमच्याही कार्याला आमच्या मनापासूनच्या शुभेच्छा. पण आव्हाने आमच्या मनापासून प्रेम केलं ते प्रेम मात्र आमच्याकडे कायम असू द्या अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा डॉक्टर साहेब आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना उपस्थित असलेल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आज डॉक्टर साहेबांचा, इनामदार डॉक्टर साहेबांचा आज वाढदिवस आहे. डॉक्टर साहेब, तुमचा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आज, याचाही मनापासूनचा आनंद आहे. डॉक्टर साहेब, तुम्हाला मनापासून धन्यवाद की इनामदार डॉक्टरांच्या वाढदिवसाला आज मला त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाली. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. आपण या ठिकाणी पुन्हा आलेल्या सगळ्या मंडळी